विद्यार्थी मित्रांनो, काल आपण इयत्ता 10वीचं एक थेरम पाहिलं होतं. एरिया रेशो ऑफ द एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स. आता आज आपण त्यावरती काही एक्झाम्पल्स आहेत. प्रॅक्टिस सेट 1.4 मधले एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल आहे द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स is 3.3:5. Then find the ratio of their areas. Means we have to calculate the area of triangle ABC upon area of triangle PQR. We know that the formula area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to corresponding side of AB square, corresponding side of PQR is PQ square. हे सूत्राचं रिझन आपण लिहू शकतो या ठिकाणी. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. रेशो ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. But in this example, what we have given? We have given the ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Means we have given AB upon PQ is equal to 3/5. Now putting these values in equation, what I will get? Putting the values in equation 1 आपण म्हणू. यालाच थोड्या वेळ आपण इक्वेशन नंबर काय म्हणू? 1 म्हणू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB अपॉन PQ ची व्हॅल्यू काय? 3/5 म्हणजे 3/5 स्क्वेअर स्क्वेअर. 3चा स्क्वेअर अपॉन 5चा स्क्वेअर. बिकॉज AB चा स्क्वेअर आहे, PQ चा पण स्क्वेअर आहे. इथं AB ची व्हॅल्यू आपण 3 घेणार, PQ ची व्हॅल्यू इथं आपण 5 घेणार आहे. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 3? 3 स्क्वेअर इज 9, 5 स्क्वेअर इज 25. आवर आन्सर इज 9/25. त्यांनी असं म्हटलं बा फाइंड द रेशो ऑफ एरियाज. मग काय म्हणणार आपण उत्तर आन्सर? द रेशो ऑफ एरियाज of two triangles is 9:25 is our answer. This is a example in practice set 1.4. Now we take the another example. Let example is fourth example. Triangle LMN is similar to triangle PQR and 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. If QR is equal to 20, then find MN. We have to find out the value of MN in this example. And what they have given us? They have given us two things. These two triangles are similar, and this condition is also given by them. We know that if the two triangles are similar, then the ratio of their areas is always equal to the square of their corresponding sides. That is area of triangle LMN upon area of triangle PQR is equal to MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. पहा या ठिकाणी मी LM स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर का नाही लिहिलं? तर मला त्यांनी काय केलंय? QR दिलंय आणि MN काढायला सांगितलं. म्हणून मी तेवढीच एक साईड करस्पॉन्डिंग साईड काय केली? घेतली. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणू. याचं रिझन नेहमीप्रमाणे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरियाज ऑफ सिमिलर
ट्रायंगल्स. हे त्याचं कारण या ठिकाणी जर आपण लिहिलं तर ते आणखी चांगलं राहतं. नाऊ from this we have, but we have given this 9 into area of triangle. We have given 9 into area of triangle PQR is equal to 16 into area of triangle LMN. ओके, अशा प्रकारे त्यांनी आपल्याला हे गिवन पार्ट आहे बा एक्झाम्पलमध्ये त्यांनी ते दिलेले. पण आपल्याला काय पाहिजे, LMN वर पाहिजे. LMN इकडे गेलाय, मग काय करतो, चेंजिंग द साईड साईड्स चेंज करायचे म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला घ्यायची, राईट हँड साईड लेफ्ट हँड साईडला घ्यायची. तेच करतो मी या ठिकाणी. बघा आता 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल LMN is equal to 9 into area of triangle PQR. Now here I have to use the changing the sides. Area of triangle LMN, this side here comes divide area of triangle PQR is equal to, here remains 9 and this 16 goes to here 16. पाहे लक्षात आले का तुमच्या. काय केलं मी, LMN जाग्यावर ठेवलंय, हा PQR इकडे घेतला तो भागिले झाला, इकडं 9 जाग्यावर ठेवलंय आणि हा 16 इकडे काय झाला, भागिले झाला. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन 9/16. नाउ दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ लेट अस सी इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. दोन्ही तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी. बघा यांची लेफ्ट हँड साईड LMN अपॉन PQR सेम आहे, म्हणजे ही राईट हँड साईड सुद्धा काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आपण काय लिहू शकतो बघा, MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर, MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर, MN चा स्क्वेअर अपॉन QR चा स्क्वेअर इज इक्वल टू दिस 9/16. ओके, taking the square root of both the sides, what I will get, MN square चा square root MN, QR square चा QR, 9 चा square root 3, 16 चा square root 4. Okay, now they have given us QR is equal to 20 in the example. Now putting QR is equal to 20 in 20, what I will get, MN upon 20 is equal to 3/4. By cross multiplication, 4 into MN is equal to 3 into 20, that is MN is equal to 3 into 20 upon 4. 4 1s are 4, 4 5s are 20, that is MN is equal to 3 into 5 is equal to 15. Now our answer is MN is equal to 15 units is our final answer. In this way, by using the theorem of the ratio of areas of two triangles, we can solve the practice set 1.4. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या उदाहरणावरून प्रॅक्टिस सेट 1.4 व्यवस्थितपणे काय करा, सोडवा. पुढचा व्हिडिओ जो आहे त्यातली जे आणखी एक्झाम्पल्स जर असतील तर ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी काय करेल, टाकेल.